सुद्धा अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न लोक भेटले होते पालकमंत्र्यांना, पाणी सुरू होत नाहीये. नेमकं मग पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? मी गेले 2 महिने महाराष्ट्र सरकारला विनंती करते, ट्विटच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून अनेक लोकांना फोन करून भेट घेऊन, की पुढचे म्हणजे मी हे 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाण्याची तीव्रता, मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला नाही, त्याच्यामुळे पाणी सातत्याने लोकांच्यात आम्ही सगळे असतो. हे लोक कोणीही नगरसेवक आज नाहीत. 2 वर्ष इलेक्शन झालं नसलं तरी लोकांच्या सुखदुःखात रोज 24/7 असतात. कचऱ्याचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे. ट्रॅफिक तर तोबा तोबा. पुण्याचा ट्रॅफिक म्हणजे लोक मला सांगतात, ताई बाकी सगळं राहू द्या, ट्रॅफिकचा काहीतरी मार्ग काढा. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आज आम्ही 2 रिव्ह्यू केले, त्याच्यात बॉटलनेक्स म्हणजे एक मोठा रस्ता, ह्या तर 7 वर्षामध्ये एकच ब्रिज संपूर्ण पुण्यामध्ये झालेला आहे. बाकी कुठला रस्ता झालाय? मेट्रोचं काम चाललंय. हे इतकं वेग इंटिग्रेटेड हे काम करायला पाहिजे होतं, तसं झालेलं नाही. अनेक रस्ते आहेत जे एका ठिकाणी एका मोठ्या प्रोजेक्टपर्यंत येतात, नंतर बॉटलनेक होतो. मग त्याचा उपयोग काय झाला? म्हणजे वेगाने यायचं आणि मग तिथे 2 तास थांबून राहायचं. त्यामुळे अतिशय विस्कळीतपणा गेल्या 7 वर्षामध्ये पुणे शहरात झालेला आहे. पुण्याचं मला विचाराल तर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायच्या ऐवजी ते खराब होतंय, असं एक नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझा हा या सरकारवर आरोप आहे. उद्या 19 तारीख आहे, तरी राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतला होता त्या विरोधात आपली एक याचिका आहे सुप्रीम कोर्टात, त्यावर सुनावणी होणार आहे. आणि दुसरं, निवडणूक आयोगाचं एक मेन्शन केलेलं आहे की पक्षचिन्ह नाही भेटलं. कसं बघता उद्याचा निकाल? हा खरं तर ऐतिहासिक असणार आहे. असं आहे की ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला, फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष त्या पक्षाचे, त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं. त्यामुळे क्रेडिट टू अदृश्य शक्ती, कारण का देश आता संविधानाने चालतच नाहीये, तो अदृश्य शक्ती चालवते. आणि मी म्हणत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात. त्यामुळे अदृश्य शक्ती यांनी संविधान हे त्याचा चिरफाड करायचाच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं, ज्याचा मान सन्मान आम्ही करतो, त्याचा पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आज राज्य आणि देश चाललेला आहे. या कमिशनची पण काही चूक नाही हो. अदृश्य शक्तीचं इतकं प्रेशर या सगळ्या संस्थांवर असतं की ते बिचारे काय करतील. आणि उद्या म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनही जवळ आलेलं आहे. ज्याच्या हक्काचा तो पक्ष आहे, ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, कष्ट एका माणसाचे नसतात, सगळ्यांचे असतात. इट इज अ टीम वर्क. कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही हो, सगळे मिळून करतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यामध्ये प्रचंड लोकांनी या राज्यात नाही देशात कष्ट केले आणि त्याची नोंद आणि त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. पण तो पक्ष स्थापन हा आदरणीय पवार साहेबांनी केला. ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. त्यामुळे लॉजिकली स्पीकिंग तो पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे. म्हणजे तुमच्या वडिलांनी जर घर घेतलं असेल तर ते वडिलांच्याच नावावर असणार ना. तुम्ही तर वडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण का त्यांचं नाव आहे. पण तरी आता हे नवीन जे राज्य सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांच्यावर आमच्यावर जे त्यांचे संस्कार झालेत, ते फक्त जय श्रीराम म्हणतात. पण आम्ही सुषमाजींचा आदर्श ठेवून मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांनी कुठलीही मर्यादा ओलांडली नाही, 14 वर्षाचा वनवास वडिलांच्या एका शब्दावर केला. त्यांच्या भावानी तर सगळं सोडून भावाच्या बरोबर गेले. दुसऱ्या भावानी भावाच्या पादुका ठेवून कधी त्या खुर्चीवर बसला नाही. असे आमच्यावरचे संस्कार आहेत. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम, जी शिकवण आम्हाला आमच्या आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली, त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे. पण आम्ही नक्की या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढू. लोकसभा निवडणूक होत आहे, त्याच्यामध्ये टॉप 10 मतदारसंघ असणार आहे. त्यामध्ये बारामतीचा सुद्धा समावेश आहे. मात्र आता याच बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली, ते म्हणजे सुनेत्रा पवार या सुद्धा लढणार. तयारी त्यांनी तशी सुरू केलेली आहे. ननंद भावजा असा हा सामना रंगेल असं सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. तुम्ही कशी लढत देणार आहात? तुम्ही सातत्याने म्हणता की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, पण पवार घराण्यातच अशा पद्धतीची जर लढाई होणार असेल तर नेमकं काय? त्यालाच धरून प्रश्न आहे की भावनिक साथ घातली आणि तटकरेंनी असंही म्हटलं की दादांची भावनिक साथ आहे, पण दादाचं काम देखील आहे बारामतीत. हे सगळं एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाहीये. राजकारण ही भातुकलीचा खेळ नसतं. त्याच्यात नाती नसतात, त्याच्यात जबाबदारी असते. नाती ही प्रेमाची असतात
आणि मी नात्यांचं आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे, शिंदे म्हणजे ते शिंदे नाही, माझ्या आईचं माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे आहे, नाही तर तुमचे काहीतरी गैरसमज व्हायचे. त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट म्हणजे सदानंदच्या आजोळ, शिंदे आणि पवारांच्या बद्दल सीमित नाहीयेत. माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहे. ते कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरलेत. मी सदानंद सुळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते. त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात, ही विश्वासाची नाती असतात, रक्ताची नाती. नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात. आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच, पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक आयडिओलॉजी आहे, एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाले. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही, माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या, म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो, त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे, वैयक्तिक माझी कोणाशीही नाही. एक मुलाखत झाली होती तुमची आणि म्हटले की संसदेत भाषण करणं म्हणजे मतदारसंघात फिरण्यासारखं नाहीये, वैयक्तिक पातळीवर आता टीका सुरू. आता तो त्यांचा विषय ना, हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते. सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय, चांगलं केलं, कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरं तर एक ऑर्डर काढली आहे, जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली. HRD मंत्रालय, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, शिक्षण मंत्रालयाने एक GR या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा. त्यांनी स्मृती इराणींना असं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या 1 कोटी आहे, मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते, मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही, मी वाचन करते आणि टीव्ही बघते, त्याच्यातून बातम्या करतात, त्याच्यावरून सांगते. अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की 1 कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. दुसरं, सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉइंट्स लावा. आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेनमध्ये, ते दिल्लीला चालले होते, त्यांनी एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या फर्ग्युसन कॉलेजला, राजेश पांडेजी आठवतं, ते परवा मला विमानात भेटले होते पांडेजी. तर पांडेजी जेव्हा त्यांनी मला खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला, तिकडे पण 3 सेल्फी पॉइंट्स होते. एक मोदीजींचं होतं, एक DCM 1, DCM 2 आणि CM, असे 4 सेल्फी पॉइंट्स होते. ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी. मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना, आज शिरताच गेट नंबर 1 ला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉइंट आहे. त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये, या देशाचे प्रधानमंत्री करतायत. आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे. आणि देशाचे प्रधानमंत्रीच आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा. तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही, पण या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत, त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो. हा पहिला मुद्दा. अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे. तुम्ही म्हणला भाषण करत, पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाहीये, तो एक विचार आहे. आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदीजीही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये, संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले. त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते, संसदेत जी चर्चा होते, त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो, आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही. त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा. भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात. आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये BR आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाला अर्पण केलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी, त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, त्यानंतर प्रणब मुखर्जी जी असतील, आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील,
किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील, किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशात म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो, गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात, ती पॉलिसी कुठे होते? ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही. त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे येतं. आरक्षणाचा विषय कुठे येणार? तो पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना. तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना. आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कैलासवासी यशवंतराव चव्हाण, श्री मधु दंडोते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंटमध्ये. ही मोठी नेते होऊन गेले. महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही. चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे. आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती. आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते. एक आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं. व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले. म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये. म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो, आरोप करायला पण उपयोगी पडतो, विकास करायला पण. किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून. भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे? चर्चा ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने कांद्याला भाव, इथेनॉल, एवढ्या साखर कारखाने आहेत ना महाराष्ट्रामध्ये, इथेनॉलचा पहिला युटर्न जो या केंद्र सरकारने केला, फक्त मी बोलले त्याच्यावर. पेटीएमचा घोटाळा पार्लमेंटमध्ये मी दुसरं कोणी बोललंय? पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय. डिजिटल करन्सी आणली, पेटीएम मध्ये आणले. आज पेटीएमचा परवा 70,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. 70,000 कोटी रुपये. विचार करा. पेटीएमवर कोणी बोललंच नसतं तर भरडले मोठे लोक जाणार नाही आहेत, तर सर्वसामान्य पानवाला, नारळवाला, फळवाला आहे ना त्याचे पैसे जाणार आहेत. मग त्याच्यासाठी लढायचं नाही? लोकशाही नाही आहे. म्हणजे लोकसभा निवडणूक ही तुमच्यासाठी अतिशय सोपी असणार आहे 2024. बघा मी ओव्हर कॉन्फिडंट कधीच आयुष्यात नसते. स्वतःवर आत्मविश्वास, लोकांवरचं प्रेम आणि ही लोकशाही आहे. मायबाप जनता ठरवते काय होईल. प्रोफेशनल मध्ये नाती आड येते असं वाटतंय का? मी असा विचारच करत नाही. प्रश्न आहे की दादा म्हटले की मी एकटा आहे, माझी फॅमिली एकटी आणि मला सगळे जण जे ते वेगळं पाहतील किंवा भावनिकता हे करतील, त्याच्यामुळे बारामतीकर माझ्यासोबत आहेत. तुम्ही कसं बघता? आमच्या सगळं फॅमिली थोडी पॉलिटिक्समध्ये. आमची फॅमिली प्रायव्हेट आहे. आमच्या फॅमिलीचा काय संबंध? सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात. आमच्या फॅमिलीला कशाला आणताय तुम्ही राजकारणामध्ये? राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विचारा पण आमची वैयक्तिक जी फॅमिली आहे त्यांना कशाला आपण ह्याच्यात आणायचं? त्यांचा बिचारांचा काय संबंध? आता दादा काय म्हणाले याचा तुम्ही दादाला प्रश्न विचाराल ना, माझं कसं करणार? असं होतं दादांचं बारामतीत होतं की पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील पण तुम्ही जाऊ नका, असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात. पण आता माझी फॅमिली म्हणजे कोण? माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात. हा पण माझी फॅमिली आहे, हा पण माझी फॅमिली आहे, सदानंद सोळे पण माझी फॅमिली आहे, रजनी इंदुलकर पण माझी फॅमिली आहे, नीता पाटील, श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना. हे पण फॅमिली नाहीत का? ही काय माझी फॅमिली नाही का? ऐसा नाही होता यार, रिश्ते दिल से भी बनते. नीता पाटील काल म्हटल्या की निवडणुकीच्या संदर्भात इंदापूरमधून दादांनी आमचा शब्द पाळला नाही. म्हणजे आताच भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये की आम्ही काम तरच करणार, जर आमचं त्यांनी काम केलं नाही मागच्या वेळेस आम्ही का काम करायचं? मला असं वाटतं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या आघाडीचा. मला त्याच्यावर भाष्य करायची इच्छा नाही. जोडून मग त्या असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते तुम्हालाच पाठिंबा देते. तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी कसं त्याच्यावर बोलणार? माझी एवढीच विनंती सगळ्या मायबाप मतदारांना आहे की त्यांनी 1, 2 नाही 3 वेळा मला मोठ्या संख्येने मतदान करून मला या देशाची सेवा करायची संधी मिळाली. कालच प्रेसिडेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि ज्या कमिटीवर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, माझा काका मामा वडील त्या कमिटीवर नाही, मेरिटवर मला काल मी माननीय प्रेसिडेंट, माननीय व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया
आणि भारतीय जनता पक्षाचे बरेच लोक ज्यांनी काल माझ्याबद्दल चांगले शब्द म्हणजे मला आशीर्वाद दिले, त्या सगळ्यांचे हे राजनीतीचे उठके खरं तर काल जो कार्यक्रम दिल्लीत झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा माझ्यावर विश्वास टाकला. आणि माझी एवढीच त्यांना विनंती राहील की मेरिट बघून मला पास करा, ओनली ऑन मेरिट. ताई ते तुमच्या बरोबर आले, त्यांना दादांनी परवाच्या पंधरे म्हणून गाव आहे तिथे सभेत धमकी पण दिली की पुढे गरज लागल्यानंतर तुम्हाला माझ्याकडेच यायला लागेल. मी उघड धमकी तुमच्यावर येणार लोकांना. मी ना राजकारणात सगळ्यांची सेवा करण्यासाठी आले. कोणीही समोर आला तर त्याचा पक्ष विचार ह्याच्याशी माझा काय संबंध. लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलंय. मी लोकांची प्रतिनिधी आहे. ते कुणाला मतदान करतात नाही, मतदान नाही, जे ही लोकशाही आहे. नाही कार्यकर्ते असले म्हणून काय झालं. आता भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष आम्ही सत्तेत होतो, आम्ही केली ना त्यांची कामं. भारतीय जनता पक्षाचा आमदार खासदार तुम्ही आदरणीय पवार साहेबांचं 10 वर्षाचं हे काढून बघा कृषी मंत्रालयातलं काम. नाही, पण मग धमकी कधीही आम्ही तो त्यांची कामाची स्टाईल असू शकते, आमची तशी नाही हो. आदर्श आम्ही इथे सेवा करायला आलेलो. दादागिरी सुरू झाली म्हणायचं. ते आता तुम्हाला जे तुम्ही अर्थ काढायचं तुम्ही काढा. मी राजकारणात का आली आहे तर मी या भारताची आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि तुमची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आलेली आहे. आदर्श नाव तुम्ही घेतलात. आदर्श म्हणजे आदर्श शब्द मुलांना आपण कसं सांगतो की एक आदर्श संसदपटू व्हा, आदर्श आई वडिलांसाठी ठरवा, असं मला आदर्श म्हणायचं होतं. तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती. त्याला धरून असा प्रश्न आहे ताई, त्यांच्याकडनं असे दावे प्रतिदावे होतात की मोदीजींचं देशभर काम आहे, मोदीजींचा देशभर बोलबाला आहे. त्यांच्या या कामावरती विकासावरती बोलून बाबा सिद्दीकी आपल्याकडे आले, अशोक चव्हाण भाजपमध्ये आले, त्यांच्याकडे ऐका ना तेच बाबा सिद्दीकी आपल्याकडे आले, अशोक चव्हाण भाजपकडे आले, कमलनाथ यांचा मुलगा मोदी साहेबांसोबत येतोय. मोदी साहेबांचा करिश्मा आहे म्हणून ते सगळं होतं. ईडी वगैरे काय नाही असं बोललं जाते. म्हणजे नेमकं याच्या मागचं कारण काय आहे. कमलनाथजीचा मुलगा माझ्याबरोबर पार्लमेंटमध्ये आहे. 5 वर्षात 3 वेळा मला भेटला असेल. त्यांनी भाषण केलंय की नाही पण मला आठवत नाही फारसं. मुलगा खूप गोड आहे, चांगला आहे, स्वभावाने खूप चांगला आहे, पण भेट फारशी दिल्लीत होत नाही. म्हणजे पार्लमेंटमध्ये तर होतच नाही. त्याच्यामुळे त्याच्या प्रवेशाचं मला वगैरे काही माहिती नाही, कारण का कधी संबंधच येत नाही. आम्ही एकाच बाजूला बसतो, त्याची सीट जवळच आहे, पण फारशी भेट व्हायची संधी पार्लमेंटमध्ये आली नाही. हे त्याच्याबद्दल झालं. आणि बाकीचे प्रवेश का होत आहे बघा, उन्हाळा वाढतोय, ताईंना बघा घाम आलाय, त्याच्यामुळे आईस लागेल आता जरा पाण्यामध्ये टाकायला. आईस म्हणजे बर्फ. तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका. तुम्हाला सवय झाली आहे की मी आईस म्हणलं ना की तुम्हाला इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी वाटतं. मला अजिबात असं म्हणायचं होतं. मी म्हणत होते आईस म्हणजे उष्णता वाढली आहे, इलेक्शन जवळ आले, ताईंना गरम होतंय, त्याला बर्फाचा पाणी. अनेक वेळा भाजप सारखं म्हणत होतं की काँग्रेसमुक्त भारत व्हावा म्हणून, पण फडणवीस एकेकाळी जे अशोक चव्हाणांना डीलर म्हणत होते, त्यांचे लीडर नाही, तुम्ही फार जुनं काढू नका. ह्या कानाने मी मागच्या आठवड्यात डीलर म्हणलेलं अशोकरावांना ऐकलं. या कानाने इथे लीड स्पीकर निशिकांत दुबे व्हाईट पेपर काढून आदर्श घोटाळ्याबद्दल निशिकांत दुबेंनी मागच्या आठवड्यात पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर निर्मलाजी आणि निशिकांत दुबेंनी अशोकरावांवर आरोप केले. मी माझ्या कानाने ऐकलेत आणि डोळ्यांनी पाहिले. काय सांगताय. देवेंद्र फडणवीसांचे तरी 3 महिन्यापूर्वीचे. मी तर तुम्हाला स्पॉट न्यूज देते. 8 दिवसापूर्वी आरोप केला अशोकरावनं. मुख्यमंत्री म्हणतात की उद्धव ठाकरेकडून मारण्याचा मला प्रयत्न झाला होता वगैरे, या सगळ्या गोष्टीला ते आता परत खंडन करतायत की हे कितपत खरं होतं. मला कसं माहिती असेल. मी एक सेवक आहे, मी लोकांची प्रतिनिधी आहे. मी आपला या सेवा करण्यात आणि पार्लमेंटमध्ये भाषण कर, फॉलोअप कर, काम, याच्यातच माझा वेळ जातो सगळा. जाचक आणि तावरे लढणार अशी एक चर्चा सुरू आहे. काय पवार साहेब निवडणूक लढणार लोकसभेची. अच्छा असेल बाबा, मला नाही माहिती. ते जयंत पाटील आणि शरद पवारांना विचारावं. आम्ही लहान कार्यकर्ते, पक्षात कोण कुठून लढणार आम्हाला नसतं माहिती. जाचक आणि तावरेंनी जे आहे ते पवार साहेबांची भेट घेतली आहे. बारामती तालुक्यात बेरजेचं राजकारण करण्याचं शरद पवार साहेबांनी पुन्हा सुरुवात केली, कारण जुने सगळे कार्यकर्ते भेटतायत पवार साहेबांना. आदरणीय पवार साहेब बारामतीला गेले की लोक त्यांना भेटायलाच येतात. आणि पृथ्वीराज जाचकांचे आणि आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे संबंध आहेत. हर्षवर्धन भाऊंचे, जरी भाऊ बीजेपीत असतील नसतील, कुठल्याही पक्षात असेल तरी आमचे कौटुंबिक संबंध, आम्ही कोणीही कुठल्याही पक्षात गेले तरी आम्ही नेहमी सांभाळलेले आहेत. कारण का आमच्यासाठी नाती आणि संबंध बहुत मायने रखते. एक लक्षात ठेवा, आयुष्यात अतिसुख किंवा अधिक दुःख याच्यात पैशाने आणि सत्याने नाही मोलवता येत, त्याला लोक लागतात.
नाती लागतात आणि त्याच्यामुळे ती नाती आपण जपायची असतात. त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांची तुम्ही नावं घेतली, आमचे ऋणानं बंध 6 दशकाचे आहेत तिथे. ते सगळे लोक आमचे प्रेमाचे आहेत. म्हणजे हर्षवर्धन भाऊंना मी आजही भाऊच म्हणते. म्हणजे जेव्हा ते विरोधी म्हणजे त्याच्यात गेले आणि आम्ही सगळे जरी आजही आम्ही एकामेकाच्या विरोधात आहोत, पण कधीही हर्षवर्धन भाऊंनी किंवा कुल कुटुंबाचंही उदाहरण देईन. राहुल कुलच्या मिसेस मागच्या वेळेस माझ्या विरोधात लढल्या, पण राहुल कुलांनी नेहमी मर्यादाच ठेवली आणि मीही त्यांच्यावर कधीही आरोप प्रत्यारोप केलेला आहे. मग राहुल कुल, हर्षवर्धन भाऊ आमचे सगळ्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत, पण ती मर्यादा त्यांनीही पाळली आणि आम्हीही पाळण्याचा एक प्रांजळ प्रयत्न केला. ही सुसंस्कृत महाराष्ट्राची कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भूमी आहे. इलेक्शन कमिशनची काल प्रेस झाली. त्यांनी भाकीत केलेली की आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत येण्याच्या तयारीत आहोत आणि तसं ओडिशाचं त्यांनी जाहीर देखील केलं. ओडिशाचं नेहमीच होतं, पण असं राज्यात देखील होऊ शकतं का? आता ह्याचा प्रश्न मला कसा विचारणार? जे सत्तेत आहेत त्यांना विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार? आणि ओडिशाचा दरवर्षी तो नवीन बाबूंनी घेतलेला जुना निर्णय. नवीन बाबूंनी मागेच ठरवलं होतं की दोन्ही इलेक्शन एकत्र. ताई, तुमच्या भाषणावर टीका होती आणि पंतप्रधान यांच्या भाषणाचं कौतुक होतं आता सातत्याने. कशा पद्धतीने बघता दादा? तो प्रत्येक लोकशाही आहे, प्रत्येक जण आपापल्या करावे व्हावं, फक्त कन्सिस्टन्सी असावी एवढीच माफक अपेक्षा. 24 तारखेला होणाऱ्या मेळाव्याची काय तयारी आहे? कुठला 24चा मेळावा? महाविकास आघाडीचा पुण्यात. हा, नॉर्मल जे काय असते ते सगळी संघटना मिळून करते ना. तयारी कसली त्याची? कोण कोण नेते? आता बघूया, कळते. ऑफिशियल जे असतील आमचे नेते ते तुम्हाला सगळी माहिती देतात. कर्वेनगरच्या उड्डाण पुलासाठी तुम्ही महानगरपालिकेत आता सविस्तर चर्चा झाली आमची त्याची. आरक्षणासंदर्भात आता बजेट आम्ही जे मागितलेलं आहे त्याचा पुढे आता आमचं तर म्हणणं आहे की तो कर्वेनगर पर्यंत जर तो पूल आला तर तिथून प्रचंड क्लॉगिंग होईल. तो वारज्यापर्यंत आणि पुढे खडकवासल्याला जावा, म्हणजे फ्री फ्लोईंग ट्रॅफिक होईल. पण तिथे आता प्रॉब्लेम असा होणार आहे की तो पुढेच न आल्यामुळे त्यांचा डिझाईनचा इश्यू झालाय. म्हणजे एकीकडे तुमचं ते नदीचं सुशोभीकरण आणि हा ब्रिज, त्याच्यात क्लॅरिटी नाहीये सरकारमध्ये, म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये, आणि तिथे फुल क्लॉगिंग होणार ट्रॅफिकचं. कारण का सगळे येतील मोठ्या वेगाने आणि नंतर इट बिकम्स कम्प्लिटली नॅरो, म्हणजे रस्ता संपतोच तिथे जणू काय. आत्ता तरी परिस्थिती रस्ता संपण्याची आहे, त्याच्यामुळे तो तिथून खडकवासल्यापर्यंत न्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यात सरकार आम्हाला क्लिअर डिझायनिंगच दाखवत नाही. तर परत पुढच्या आठवड्यात आम्ही जाणार आहे, कारण का त्या सरकारकडेच क्लॅरिटी नाहीये तो रस्ता पुढे कुठे उतरायचा. शिवने उत्तमनगर भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्रिमगांना मोकाशींनी पण त्याबाबत तुमच्याशी चर्चा केली. तुम्ही पण पालिकेत तोच आमचं तेच म्हणणं आहे की रस्त्याची कंटिन्युटी बघा. 7 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता इथे, एक ब्रिज बांधलाय, एक. आमची सत्ता असताना 60 बांधले होते, यांनी एकच बांधला. आणि आता ट्रॅफिक म्हणजे बाबा रे, आज मी लोकांना सकाळी विचारलं की तुम्ही शिवण्यात असला तर मुंबईला जाल का लग्नाला लक्ष्मी लॉन्जला जाल? तर लोक म्हणतात मुंबईला जातो, लक्ष्मी लॉन्जला जायला लावू नका. अशी परिस्थिती आहे. दुर्दैव आहे की कुणाचं पुण्यात लक्षच नाही हो. तिसरा विषय ऑक्सिजन पार्क म्हणून आता भूमिपूजन झालं, तर त्याचं क्रेडिट नक्की कोणाचं आहे? भाजपाने आता भूमिपूजन केलं, राष्ट्रवादीने बॅनर लावले, तुम्ही पण त्याच्याबाबत बैठका घेतल्या होत्या, नक्की कोणाचं क्रेडिट येतं? क्रेडिट नसतं. कोण खिशातून पैसे देतं का? वैयक्तिक करतात. चॅरिटी फक्त पुनावाला करतात, कल्याणी बजाज हे मोठे लोक करतात, मग ते क्रेडिट घेऊ शकतात, कारण का त्यांनी खरंच खिशातून पैसे. आम्ही विकास जो करतो ना तर टॅक्स पेअरच्या पैशातून करतो. त्याच्यामुळे श्रेयवाद बियॉन्ड द पॉइंट ना. लेट्स ग्रो अप यार. इमैच्योरिटी नहीं छोड़ो के थोड़ा बड़ा देश का कोई तो सोचे, राज्य का कोई तो बड़ा सोचे. खुद का कब तक सोचोगे? मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल सादर झालाय मुख्यमंत्र्यांकडे. तर जे मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत मेश्राम, यांचं म्हणणं आहे की आम्हाला विचारात न घेताच सह्या केल्या आणि तो अहवाल सादर केलाय, त्या आक्षेप घेतलाय सदस्यांनी. हा आरोप अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आरोप आहे. म्हणजे एकतर सभासद सोडून गेले, काहींना काढून टाकण्यात आलं, आणि जर त्यातला एक सभासद म्हणत असेल माझी सहीच नाही, तर त्या डॉक्युमेंटची क्रेडिबिलिटी किती? म्हणजे ही पुन्हा एकदा जसं धनगर समाजाला फसवलं तसंच मराठा समाजाला फसवायचं काम हे सरकार करतंय असं लोक म्हणायला लागले आता समाजामध्ये. थँक्यू. अरे अभी जाने दो यार, मुझे काम है, मुझे क्षेत्र में जाना है अभी. उठा तुम्ही कशाला उन्हात बसताय? हाँ, बारामती चुनाव को लेकर मैम अब जो उठा तुम्ही कशाला. चला, वर्ष मी स्वतः कलेक्टर असतील, केंद्रातले मंत्री असतील किंवा महाराष्ट्रातलं सरकार असेल, म्हणजे बेसिकली पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि केंद्र सरकार
यांच्याकडे सातत्याने त्या भागातले जे पाण्यामध्ये प्रदूषण होतंय त्या प्रदूषणासाठी, आणि हा फक्त खडकवासल्यासाठी विषय सीमित नाहीये, पण देशामध्ये अर्बनायझेशन इतकं वाढत चाललंय. ग्रामीण भागातले निर्णय वेगळे आणि नियम कायदे आणि शहरामध्ये वेगळे असे असताना बॉर्डर्स आता जणू पाय ब्लर आपण म्हणतो, जो इंग्रजीत शब्द आहे, तशा झालेल्या आहेत. त्यामुळे आता डोंजे जरी ग्रामीण भागात असेल गाव, तरी तो सिंहगडाचा पायथा आहे, तो आता काही शहराचाच भाग झालेला आहे. त्यामुळे जे इन्फ्रास्ट्रक्चर एखाद्या शहरामध्ये असतं, एसटीपी प्लांट्स असतात, कचऱ्याचं नियोजन असतं, तसं ग्रामीण भागामध्ये ज्या वेगाने पुणे वाढतंय त्याच्यासाठी तातडीने लक्ष घालून हे प्रश्न सोडावे असे गेले अनेक वर्षाची माझी मागणी आहे. हा कुठलाही राजकीय विषय नाही, हा अतिशय गंभीर विषय. कारण त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो एकदा जर पोल्युशन त्या भागात झालं तर त्याचे खूप मोठे परिणाम आणि किंमत ही पुण्यातल्या शहराच्या सगळ्याच नागरिकांना आणि ग्रामीण भागातही द्यावी लागेल. याच्या संदर्भात मी अनेक वेळा केंद्रातले या विषयाचे जे मंत्री आहेत, एन्व्हायरमेंटल मिनिस्टर आहेत भूपेंदर यादव, त्यांचंही मार्गदर्शन अनेक वेळा मी घेतलेलं आहे. खूप चांगली चर्चा भूपेंदर यादवांबद्दल या विषयाची अनेक वेळा झालेली आहे. त्यांनीही महाराष्ट्र सरकारला काही सूचना दिलेल्या आहेत. पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला अपेक्षित असं वेगाने झालेलं हे काम दिसत नाही आणि प्रदूषण हे पुण्यामध्ये वाढताना दिसतंय आणि त्याचे इम्पॅक्ट्स खूप वर्ष स्थानिक नागरिकांना ते फार त्रासाचे होतील. त्याच्यामुळे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी टाइम बाउंड मॅनरमध्ये पद्धतीने हे सगळं काम तातडीने करावं आणि जे एअर पोल्युशन आहे, पाण्याचं पोल्युशन आहे, हे सगळे विषय अतिशय गांभीर्याने घ्यावे. ताई, राज्यात आपल्या मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असतानाच देशात दुसरं राज्य आहे झारखंड, ज्यानं आता बिहारनंतर जातीय जनगणना करण्याचा निर्णय